नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण हसरे दुःख या पाठाला आपण सुरुवात केली होती। म्हणजे या पाठाचा आपण थोडक्यात पूर्वार्ध पाहिलेला आहोत। मग या पाठाला हसरे दुःख असे का नाव दिलेले आहे हे पण आपण पाहिलेले आहे। तर चार्ली चॅप्लिन कलेच्या प्रांतातील प्रवेशाचा प्रसंग चित्रित केलेला आहे आणि यातील दुर्दैवाचा भाग असा की त्याच्या आईच्या कारकिर्दीचा दुःखद अंत झाला आणि त्याच क्षणी त्यांची कलावंत म्हणून कारकीर्द सुरू झाली। एक क्षण सुख आणि दुसरा क्षण काय सांगितले दुःख यांनी भरलेला आहे आणि म्हणून त्या प्रसंगातील ज्या भावना आहेत त्या भावनांना हसरे दुःख असे नाव दिलेलं होतं, आपण पाहिलेलं आहोत। आणि त्याचबरोबर चार्ली आणि त्याच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पण याचं वर्णन आपण पाहिलेलं होतं। आणि त्याच्यामध्ये रंगमंचावरील पडदा दूर होतात, प्रेक्षागृहात झालेला बदल आणि प्रेक्षागृहामध्ये एकदम शांत झालेला आहे आणि वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले आणि कुजबुज काय झाली एकदम थांबले। त्यानंतरच्या परिच्छेदामध्ये आपण लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षकावर होणारा परिणाम आणि त्यामध्ये जी प्रेक्षकांची जी नजर होती ती नजर करायला खिळून राहिली आणि सर्वांचे पान हरपून गेले का, कारण लिली हार्ले खूप सुंदर अशा प्रकारचं गाणं गात होती आणि त्यामुळे सर्वांचंच लक्ष तिच्यावर काय झालं होतं केंद्रित झालेलं होतं। आणि त्यानंतर प्रेक्षागृहामध्ये जी विपरीत घटना घडली ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि या घटनेमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे तिचा आवाज चिरकलेला आहे। कुणाचा आवाज चिरकला होता? लिली हार्लेचा। आणि त्यावेळेस काय झालं, जी वाद्यवृंदाची जी साथ आहे ती साथ तिला काय झाली सोडून दिलेली आहे आणि त्यामुळे त्या प्रेक्षागृहामध्ये जो परिणाम झालेला आहे त्याचं सुद्धा आपण वर्णन काय केलेलं आहे पाहिलेलं आहोत। आणि या विपरीत घटनेचा चार्लीवर काय परिणाम झालेला आहे। चार्ली किती वर्षाचा होता? 5 वर्षाचा होता, हे सुद्धा आपण पाहिलं आहे। आणि एवढ्या छोट्या मुलावर कशा प्रकारचा परिणाम झाला याचं सुद्धा आपण काय केलेलं आहे माहिती पाहिलेली आहे। आणि त्यानंतर ज्याप्रमाणे चार्लीवर कसा परिणाम झाला त्याचप्रमाणे हा जो मॅनेजर होता त्या मॅनेजरवर सुद्धा काय झालंय विपरीत परिणाम झालेलं आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आणि त्यावेळेसच त्या लिली हार्लेची काय झाले मुद्रा पडलेली होती आणि गोड चढ्या गळ्यानं तिला काय दिला होता दगा दिला होता आणि आजपर्यंत ती इतकी सुंदर गायची आणि असं तिच्या बाबतीत कधीच झालं नव्हतं आणि अचानकच तिचा गळा काय झाला चिरकला आणि त्यामुळे तिची अवहेलना झाली आणि त्या अपमानित स्टेजवर तिला राहणं मुळीच आवडलेलं नव्हतं किंवा शक्य नव्हतं आणि म्हणून ती विंगमध्ये गेलेले आणि त्यानंतरचा जो भाग होता तो भाग म्हणजेच काय या पाठाचा आता काय पाहिजे आपण उत्तरार्ध म्हणजेच काय हसरे दुःख आणि या पाठाचे लेखक आहेत भादखेर। तर चला पाहूया आता आपण या पाठाचा जो उत्तरार्ध आहे तो पाहूया। पहा, ती मुकाट्याने विंगमध्ये परतली। कोण? लिली हार्ले। का परतली ते आता आपण मगाशी पाहिलेलंच आहे। स्टेज मॅनेजर चार्ली बरोबर तिथेच उभा होता, त्याला काय बोलावे हे समजेना आणि नेमकं काय झालं आहे हे सुद्धा चार्लीला समजेना। बघा, मॅनेजर तिथंच कुठं होता चार्ली बरोबर उभा होता आणि चार्लीला पण समजेना आता काय करायचं आणि मॅनेजरला सुद्धा समजेना आता काय करायचं। रडलेल्या स्वरात लिली हार्लेच म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही, मी तरी काय करणार, मी गाण्याचा खूप प्रयत्न केला, पूर्वी असं कधी घडलंच नव्हतं। लिली हार्ले कुणाला सांगायला? मॅनेजरला सांगायला की मला माफ करा, मी खूप गाण्याचा प्रयत्न केला, माझ्या कंठातून आवाज काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही केलं तरी सुद्धा
माझ्या कंठातून काय झालं नाही, आवाज बाहेर फुटलेला नाही. आणि पूर्वी असं कधीच झालं नाही. आजपर्यंत मी मंचावरती सुंदर रीतीनं गाणं गायलेलं आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे. आणि माझ्या गाण्यामुळे प्रेक्षक सुद्धा काय झाले होते, मंत्रमुग्ध झाले होते. आणि ही मॅनेजरची काय मागितली तर माफी मागितली. मॅनेजरला ते काय माहीत नव्हतं. त्यानं पेन फॉर अँड आयर्लंड आणि मिकोडा या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या. सलवन कंपनीतले अपेरा बघितले होते. तिने गायलेले शास्त्रीय संगीत ऐकलं होतं. बघा, जेव्हा जेव्हा लिली मंचवरती गाणं गायची, अनेक नाटकामध्ये तिनं भाग घेतलेले आहे. बघा, मॅनेजरनं लिलीचे जे कार्यक्रम पाहिले होते त्या कार्यक्रमाचं वृत्तांत ह्या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे. पहा, पेन फॉर अँड आयर्लंड हे नाटकाची नाव आहे आणि या नाटकामध्ये लिली काय केली होती, भाग घेतलेली होती. पहा, आणि अनेक कंपनीतले अनेक कार्यक्रम होते, ते कार्यक्रम सुद्धा मॅनेजरनं पाहिलेलं होतं. आणि शास्त्रीय संगीत सुद्धा अतिशय सुंदर रीतीने ते काय करत होती, म्हणत होती किंवा कार्यक्रम करत होती. आणि ते कार्यक्रम सुद्धा काय केले, मॅनेजरनं पाहिलेलं आहे. पहा, मग आत्ताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे मॅनेजरला सुद्धा कळलं नाही, परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणे भागच होतं. मॅनेजरला सुद्धा कळलं नाही काय झालं ते. आज पण तिला खूप सुंदर रीतीनं गायची आणि आता अचानक तिच्या गळ्याला काय झालेलं आहे, त्या कंठातून आवाजच बाहेर पडला नाही. परंतु काही झालं तरी सुद्धा मॅनेजरला तिथं काहीतरी निर्णय घेण्याचं भागच होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थोडी काय करा, विश्रांती घ्या. मॅनेजरला पण माहित होतं तिला काहीतरी झालेलं आहे, परंतु नेमकं काय झालेलं आहे कळलं नाही. आणि शेवटी मॅनेजर म्हणाला, तुम्ही आता काय करा, थोडं विश्रांती घ्या. थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, कोण मॅडम, आपला कार्यक्रम काही झाला तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली काय होईल, नाचक्की होईल. मॅनेजरनं दिदीला सांगितलं, काही होते, आपला कार्यक्रम आपण काय करायचंय, पुढं चालूच ठेवायचंय, नाहीतर आपली काय होईल, बदनामी होईल. नाचक्की म्हणजे काय, आपली बदनामी होईल. लिलीनं मॅनेजरकडे उदास होण्या दृष्टीनं बघितलं. तिचं नीलवर्ण बोलके नेत्र पाणावले होते. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती. लिली खूप दुःखी झाली होती आणि मॅनेजरकडे उदास होण्या दृष्टीनं पाहिलं होतं की मी आता काही केलं तरी माझ्या कंठातून आवाज आता फुटणार नव्हता. आणि तिचे जे नीलवर्ण बोलके नेत्र, नेत्र म्हणजे काय, डोळे, ते पाणावले होते. तिच्या त्या नेत्रामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये कारुण्याची छटा दिसत होती. आणि तिनं हातात आपला कोट धरून ठेवला होता. जणू आपला तो नाटकातला कोट तिने कायमचा आपल्या अंगावर उतरून हातात पकडून काय केला होता, ठेवला होता. कार्यक्रमाची जी कोट घालायची ते कोट तिनं काय केले, आपल्या हातात काय केले, धरून ठेवलेले आहे. आणि जणू काय ती म्हणते, मी कायमचाच तो कोट मी काय केलेले, अंगावरून उतरलेला आहे. आपल्या हाताच्या मुठी जुळून ती मॅनेजरकडे बघत केविलवाणी मुद्रेने त्याला म्हणाले, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार, मला तर ते आता स्टेजवर सुद्धा येऊ देणार नाही. मॅनेजरकडे केविलवाण्या दृष्टीनं लिली पाहत होती आणि म्हणाले, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवू. आणि आता इतकी लोक आलेले कार्यक्रम पाहण्यासाठी आणि ती लोक मला स्टेजवर काय करणार नाही, आता येऊ देणार नाही. मॅनेजर एकदम म्हणाले, छे तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही, परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कुणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं. या तुमच्या छोट्या चालीनं तुमचं ते गाणं येतं, त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलेलं आहे. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो. मॅनेजरनं लिलीला सांगितलं, काही करून त्या मंचावरती तुमचा कुठलाही कार्यक्रम आपल्याला काय करायचा आहे, चालू ठेवायचा आहे, नाहीतर आपली काय होईल, बदनामी होईल. बघा, म्हणून मॅनेजरने काय केलेलं पहा, लिलीला विचारलं, काय विचारलेलं आहे, तुमचा छोटा मुलगा चार्ली आहे, त्या चार्लीला तुमचं गाणं येतं आणि तो गाणं म्हणताना मी काय केलंय, ऐकलेलं आहे. आणि तुमची हरकत नसेल तर त्या चार्लीला घेऊन मी कुठं जातो, स्टेजवर जातो.
कारण मॅनेजरला त्या मंचवरती कार्यक्रम पुन्हा चालू करायचो, नाही एकदा प्रेक्षक परत गेले तर पुन्हा त्या कार्यक्रम पाहण्यासाठी येणार नाही. पहा, याला लिली काहीच बोलली नाही. तिनं चालीकडे एकदा निरखून बघितलं. वाक्यप्रचार आहे. निरखून पाहणे म्हणजे काय? लक्षपूर्वक पाहणे. परीक्षे दृष्टीनं महत्वाचा आहे वाक्यप्रचार. निरखून पाहणे म्हणजे काय? लक्षपूर्वक पाहणे. त्याला जवळ घेतलं. त्याच्या काळ्या भोर कुरळ्या राट केसातून हात फिरवला. पहा, लिली आपल्या मुलाकडे पाहिलेलं आहे. का पाहिलेलं असेल? कारण चार्लीचा स्टेजवरील पहिल्या प्रवेशाचा काय होता? प्रसंग होता. म्हणून तिनं आपल्या छोट्याशा मुलाकडं, म्हणजे किती वर्षाचा मुलगा होता? 5 वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाकडे तिनं काय केले? निरखून पाहिलेलं आहे. कारण आपला छोटा मुलगा हा मंचवरती काय करणार आहे? गाणं गाण्यासाठी जाणार आहे. त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या काळ्या भोर कोळ्या राट केसातून काय केले? हात फिरवलेला आहे. चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हे तिला कळलं नाही. बघा, आपल्या मुलाकडे पाहिलेलं आहे एकदा आणि सरळ मॅनेजरने काय केलेलं आहे? त्या चार्लीला घेऊन कुठे गेलेला आहे? स्टेजवरती गेलेला आहे. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली, लिली हार्लेचा मुलगा. मॅनेजरनं सगळ्या लोकांना सांगितलं. पहिल्या परिचयामध्ये आपण पाहिलेल्या प्रेक्षक गच्च भरलेलं होतं. लोकांना बसायला जागा नव्हती आणि त्यामुळे लोक काय केले होते? उभे राहिले होते. आणि त्या लोकांना सांगितलं मॅनेजरनं, हा कोण आहे? लिली हार्लेचा छोटा मुलगा आहे आणि त्याच्या आईची प्रकृती एकदम बिघडलेली आहे. तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं हा आता काय करील? पूर्ण करील. मगाची लिलीच्या कंठातनं आवाज फुटला नाही आणि तिची प्रकृती काय झालेली आहे? बिघडलेली आहे. आणि आता राहिलेलं गाणं हा चार्ली काय करणार आहे? पुरं करणार आहे आणि आपण ते शांतपणाने ऐकून घ्यावं. धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती केली मॅनेजर, हा छोटा मुलगा आहे, राहिलेलं गाणं हा पूर्ण करणार आहे आणि तुम्ही लक्षपूर्वक काय करा? हे गाणं ऐका आणि त्याला काय करा? सहकार्य करा. आणि धन्यवाद म्हणून सांगितलेलं आहे. मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक अँड जोन्स म्हणून दाखव. चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणला, हा चार्ली, चालू कर तुझं गाणं. गाणं कोणतं होतं? तू जॅक अँड जोन्स म्हणून दाखव. एवढं बोलून मॅनेजरनी चार्लीची पाठ थोपटली आणि तो विंग मध्ये काय केला? निघून गेला. चार्लीला मंचावर उभं केलेलं आहे. सांगितलं तू हे गाणं म्हण आणि गाणं काय कर? तू पूर्ण कर. तेवढं सांगितलं आणि मॅनेजर कुठे गेला? विंग मध्ये गेला. विंग म्हणजे काय? गेला तसं सांगितलं होतं. विंगचा अर्थ काय सांगितलं होतं? हा, एक जण कोणतं सांगा. हा, कोण सांगतो इकडं? हा, सांग. स्टेजच्या मागे मोकळीला. हा, बसा. छान. पुढे काय म्हणते का? चार्ली स्टेजवर सहजपणाने उभा होता. त्याला प्रेक्षकांची यत्किंचित भीती वाटली नाही. निवांत उभं राहिला. त्याला भीती वाटली नाही. यत्किंचित म्हणजे जराशी सुद्धा भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वय नव्हतं. 5 वर्षाचं आहे. बघा, भीती काय वाटली? निवांत तो स्टेजवरती उभं राहिलेला आहे. छोटा मुलगा आहे आणि जर मोठा असता तर त्याला भीती वाटली असती. निरागस आहे मुलगा, निवांत राहिला स्टेजवरती जाऊन. त्याच्या तोंडावर फूट लाईटचा झगमगीत प्रकाश पडला होता. त्यामुळे समोरचा प्रेक्षक वर्ग त्याला धुसून दिसत होता. मंच म्हणलेला आहे. सगळा काय तर लाइटिंगचा झगमगाट झालेला आहे आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग त्याला स्पष्ट दिसत नव्हते. आणि चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली. बघा, त्याचा परिणाम काय झालेला आहे. आणि लगेच वाद्यवृंदी सुद्धा काय करू लागले? त्याला साथ देऊ लागले. गाणं म्हणायला चार्लीनं, बघा कोणतं आहे? राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. जे आपण राहिलेलं गाणं आहे ते गाणं चार्ली म्हणायला लागलेलं आहे. कुणाचं गाणं होतं? त्याच्या आईचं गाणं होतं. त्याच्या त्या गाण्यावर वाद्यवृंदी साथ देऊ लागला. लगेच तो गाण्याला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या तसं आपण पाहिलं होतं, सगळा वाद्यवृंद तिथं काय होता? सज्ज होता. लगेच त्यांनी वाद्य सुद्धा काय केली? वाजवायला सुरुवात केली. सारा थिएटर त्या स्वराने भरून गेलं. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झालेले.
तो गाणं म्हणायला सुरुवात केलेलं आहे, इकडं वाद्य वाजायला लागलेले आहेत लगेच. आणि इथं म्हणलेलं आहे, ज्याप्रमाणे जादूची कांडी फिरवावी त्याचप्रमाणे सारे श्रोते काय झाले, एकदम शांत झाले. आणि चार्लीचं ते गाणं कौतुकानं ऐकायला लागलेलं आहे. त्यानं गाणं ऐकताना इतके भारावले की त्याने स्टेजवर पैशाची उधळण सुरू केली. इतकं सुंदर काय झालेलं आहे, गाणं म्हटलेलं आहे. आणि गाणं म्हणता म्हणता काय झालेलं आहे, प्रेक्षक वर्ग सगळं त्याच्यावरती काय केलंय, पैशाची उधळण केलेली आहे. म्हणजेच काय, त्या प्रेक्षकांना त्याचं गाणं खूप आवडलेलं आहे. इतका सुंदर तो सुद्धा केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं काय, कारण तो फक्त 5 वर्षाचा होता. एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या प्रेक्षकासमोर हा मुलगा काय केलेला आहे, गाणं म्हटलेलं आहे. हे सर्वांना काय झालंय, कौतुक झालेलं आहे. पहा, पैशाची ती बरसातून चार्लीनं आपलं गाणं मध्येच थांबवलं. इतके लोक पैसे टाकायला म्हटल्यावर चार्ली काय केलं, आपलं गाणं मध्येच थांबवलं. छोटा मुलगा आहे, त्याला काय करते, इतके लोक आपल्यावर पैशाची उधळण करतात म्हटल्यावर तो काय करतो, पापडं. आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. लोकांना सांगितला, थांबा 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 म्हटला, तुम्ही इतकं पैसे खाली माझ्या उधळलेलं आहे, त्या अगोदर मी काय करतो, सगळे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं आहे ते गाणं मी काय करतो, नंतर तुम्हाला म्हणून दाखवतो. असं म्हणतो स्टेजवर पैसे भराभरा गोळा करायला लागला. पैसे भराभरा तो गोळा करू लागलेला आहे. त्याचे त्या धिटाईच्या बोलण्यानं प्रेक्षकात मोठा हसा केला. प्रेक्षकांना हसू आले ना, छोटं मुलगा आहे, अगोदर म्हणतो थांबा मी पैसे गोळा करतो आणि मग नंतर राहिलेलं गाणं चालू करतो. म्हणजे प्रेक्षकांना असं हसू आवडले. हास्या पिकणे म्हणजे काय, हास्य कल्लोळ उठणे. हास्या पिकणे म्हणजे काय, हास्य कल्लोळ उठणे. तो त्याला आणखी प्रोत्साहन देऊ लागला. बघा, एवढ्या स्टेज मॅनेजर चार्ली जवळ आला आणि आपल्या जवळचा हात रुमाल बाहेर काढून त्यात तो पैसे गोळा करायला. लगेच मॅनेजर तिथं आलेला आहे आणि पाहिलं की चार्ली कशा प्रकारे गाणं म्हणालाय. आणि तोपर्यंत आपलं दृश्य दिसलेलं आहे. मॅनेजरला सगळा प्रेक्षक वर्ग चार्लीवर काय केलंय, पैसे उधळलेले आहे. इतकं प्रेक्षकांना गाणं आवडलेलं आहे. आणि मग मॅनेजरनं सुद्धा काय केलं, आपल्याजवळ जो हात रुमाल होता तो बाहेर काढलेला आहे आणि पैसे गोळा करू लागलेला आहे. तो स्वतःसाठी पैसे गोळा करतोय असं चार्लीला वाटलं. चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला. एव्हाना मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेनं निघून गेला होता. छोटा चार्ली आहे. त्या चार्लीला वाटलं, हा जो मॅनेजर आहे, हा मॅनेजर काय करायलाय, सगळं पैसे गोळा करायलाय माझंच. पहा, मला लोकांनी पैसे दिलेले, काय करते 5 वर्षाच्या मुलाला. म्हणून चार्ली काय करतो, चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला. एव्हाना मॅनेजर काय केला होता, पैसे गोळा करून तो विंगमध्ये परत गेला होता. आणि चार्लीनं लगेच त्याचा काय केला, पाठलाग केला. त्याला वाटलं आपला मॅनेजर आपल्याला पैसे देणार नाही. आणि स्टेजवरचं ते गाणं तसंच सोडलेलं आहे आणि पळत कुठे गेलेलं आहे, त्या मॅनेजरच्या मागं गेलेलं आहे. हे दृश्य बघून प्रेक्षकामध्ये हास्य कल्लोळाची लाट उसळलेली आहे. हास्य कल्लोळाची लाट उसळली. मग अशी बघितलेलं आहे, खूप हसणे, प्रेक्षक सुद्धा हसू लागलेला आहे. त्याच वेळी मॅनेजरने ते सारे पैसे चार्लीच्या आईजवळ, त्या मंचवरती जे पैसे पडले ते मॅनेजरनं गोळा करून घेतलेले आहे आणि कुणाजवळ दिलेलं आहे, कुणाजवळ दिलेलं आहे, आईजवळ दिलेलं आहे. तेव्हा कुठे चार्लीच्या जीवात जीव आला. चार्लीनं बघितलेलं आहे की हे जे पैसे गोळा केलं होतं ते कुणाजवळ दिलेलं आहे, माझ्या आईजवळ दिलेलं आहे. वाक्यप्रचार आले बघा, जीवात जीव येणे म्हणजे जीव भांड्यात पडणे, वाक्यप्रचार आहे. अनेकदा सांगते घ्या, जीवात जीव येणे म्हणजे जीव भांड्यात पडणे. चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला. सायन्स जॉब जोन्स हॅज come into a little bite of cash. We don't know where are. पहा, गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर काय केलं, डोक्यावर घेतलेलं. जे राहिलेलं गाणं होतं ते गाणं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनी काय केलेलं आहे, सगळं थिएटर काय केलंय, डोक्यावर घेतलेलं आहे. प्रेक्षकांनी त्याच आता चांगलं नातं जुळलं, त्याच्यावर त्यानं चांगली छाप टाकलेली आहे.
पूर्ण गाणं संपलेलं आहे आणि गाणं संपल्यावर जो प्रेक्षक वर्ग होता त्या चित्र सगळं काय केलंय डोक्यावर घेतलेलं आहे आणि प्रेक्षकाचं आणि त्याचं नातं काय झालं होतं चांगलंच जमलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी चांगलीच छाप टाकली होती। गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना नाचूनही दाखवलेलं आहे, नकलाही करून दाखवलेलं आहे पहा आणि त्याच्या आयरिश मार्च सॉन्ग चांगलंच म्हणायचे। आपल्या आईचं ते रंगीत चार्लीनं हुबे म्हणून दाखवलं आणि तो म्हणताना त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला। श्रोत्यांनी त्याच्या आवाजात आवाज मिसळला आणि तेही त्याच्या बरोबर गाऊ लागले। पहा हा परिच्छेद आहे। या परिच्छेदामध्ये चार्लीनं श्रोत्यासमोर सादर केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचं काय केलंय वर्णन केलेलं आहे। आपलं गाणं संपलं, गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना काय केले नाचून दाखवलं, नकलाही करून दाखवल्या का अक्षरशः लोकांनी त्याच्यावर काय केलेलं आहे पैसे काय केले होते उधळले होते। त्याच्या आयरिश मार्च सॉन्ग चांगलंच म्हणायचे। आपल्या आईचं ते रंगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं होतं। ज्याप्रमाणे आई गाणं म्हणून दाखवले ते त्याचप्रमाणे चार्लीनं काय केलं होतं गाणं म्हणून दाखवलं होतं आणि तो म्हणताना सर्वात विशेष म्हणजे तो आपल्या आईसारखा काय केला होता आवाज काढला। आई ज्या पद्धतीने आवाज काढलेली होती त्याच पद्धतीने चार्लीने काय केले आवाज काढलेला आहे आणि श्रोत्यांनी त्याच्या आवाजामध्ये आवाज काय केले मिसळलेला आहे आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर काय केले गाऊ लागले। ते गाणं गाताना त्याच्या आईचा आवाज क्वचित प्रसंगी मधूनच चिरकायचा। चिरकणे म्हणजे काय आवाज फाटणे, गेल्या तासाला पहिले आवाज चिरकणे म्हणजेच काय आवाज फाटणे। ते गाणं गाताना चार्लीने तसा चिरकलेला आवाज काढला। त्या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक काय झाले स्थितमित झाले। वाक्यप्रचार आहे स्थितमित होणे म्हणजे थक्क होणे। वाक्यप्रचार लगेच वहीमध्ये नोंद करायचा। स्थितमित होणे म्हणजे थक्क होणे। पहा हे गाणं गाताना आईचा आवाज ज्यावेळी मध्येच चिरकला आणि ते गाणं गाताना सुद्धा चार्लीने काय केले तसाच आवाज काढलेला आहे म्हणजे लोकांना सुद्धा किती आवडले पहा आणि त्या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक काय झाले थक्क झाले। पण पुन्हा जोरदार हशा पिकला। हशा पिकणे म्हणजे मगाच झाले वाक्यप्रचार कोण सांगते हास्य मोठ्यानं सांगा की हा छान शाबास। प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली। पुन्हा एकदा स्टेजवर पैशाची उधळण झालेली आहे किंवा पैशाचा पाऊस सुद्धा पडलेला आहे। आईची हुबेहूब नकल केलेली आहे आणि ज्यावेळी गाणं गाताना आईचा आवाज चिरकलेला होता आणि तसाच हुबेहूब काय केलाय आवाज सुद्धा काढलेला आहे आणि प्रेक्षकांनी त्याला काय दिले शाबासकी दिली। काय एवढं सगळं कौतुक करत असतील हो। फक्त आणि फक्त हा चार्ली किती वर्षाचा होता 5 वर्षाचा आणि एवढ्या लहान वयात सुंदर गाणे गायलेलं आहे, नकला करून दाखवलेले आहेत, प्रेक्षकांना नाचून दाखवलेले आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला काय दिले भरपूर साथ दिलेली आहे आणि पुन्हा लोकांनी काय केले पैशाची उधळण सुद्धा केलेली। लिली आहे सारं दृश्य विंग मधून डोळे भरून पाहत होते। आपल्या मुलाचं कौतुक आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी दिलेली त्याला साथ हे सगळं आई विंग मध्ये बसून काय करत होते पाहत होती। कुठल्या आईला आनंद होणार नाही। आपलं अपुरं राहिलेलं गाणं आपला मुलगा पूर्ण करत आहे। तिचा 5 वर्षाच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला होता। मॅनेजरने म्हटलं होतं जर कार्यक्रम झाला नाहीये तर आमची काय होईल बदनामी होईल आणि लगेच त्या मुलानं काय केलंय हा कार्यक्रम निभावून नेलेला आहे। तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्यानं काय केला होता सावरला होता। इतका प्रेक्षक वर्ग तिचं गाणं ऐकण्यासाठी आला होता, पाहण्यासाठी आला होता आणि त्या प्रेक्षकांना रिकाम्या हातानं पाठवणं हे सुद्धा काय होतं चुकीचं होतं आणि हा सगळा वाईट प्रसंग त्या चिमुकल्यानं काय केला होता सावरलेला आहे। पहा तिला आपल्या या लहानग्याचं अपरंपार कौतुक वाटलं, खूप कौतुक वाटलं आपल्या मुलाचं। माझं अपूर राहिलेलं गाणं माझ्या मुलानं काय केलं पूर्ण केलं आणि खूप खूप आईला आनंद झाला आणि आपल्या मुलाचं आईनं काय केलं अपरंपार म्हणजे खूप कौतुक केलेलं आहे।
आपले डोळे पुसून तिनं समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात का होता? मग्न होता. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात का होता? मग्न होता. चार्लीला काय कळेलच, फक्त एकच त्याला कळत होतं की पैसे गोळा करायचे. लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. लिली कुठं आली? स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा कुठे गेली? ती विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा काय केला? गजर केला. जेव्हा पुन्हा लिली कुठं आली? मंचवर आली आहे, स्टेजवर आलेले आणि लगेच काय केलेले? लोकांनी टाळ्यांचा काय केलंय? काय केलंय? तिथं टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे. पुन्हा आलेले लिली मंचवर आणि लिलीच्या मुलानं काय केले? हे गाणं पूर्ण केलेलं आहे म्हणून लोकांना आनंद झालेला आहे. म्हणजे दोघांचं कौतुक केलं, कुणाचं? लिलीचं पण कौतुक केलं आणि मुलाचं पण कौतुक केलेलं आहे. पहा, काही वेळानं झगमगीत दिवे विझले, थिएटर हळूहळू झालं. या रात्रीच्या कार्यक्रमानंतर पडदा पडला. बघा, हळूहळू कार्यक्रम संपला आणि जे थिएटर होतं ते काय झालेलं आहे? रिकामं झालेलं आहे. रितं होणे म्हणजे काय? रिकामं होणं. पहा, त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला पण लिलीच्या मनावरचा पडदा काही केल्या दूर होत नव्हता. का असं वाटलं असेल? कारण आजपर्यंत आपण आपलं गाणं कधीच पडलं नव्हतं आणि माझ्या कंठातनं आवाज कधीच असा बेसूर असा आला नाही. असं कधीच झालं नव्हतं. आज हे असं काय झालं असा प्रश्न ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा विचारतो. कार्यक्रम संपला, सगळे लोक घरी गेले, परंतु लिलीच्या डोक्यामध्ये विचारचक्र काय झालं? सुरू झालं होतं. पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं. त्या प्रश्नाचं उत्तर लिलीला देता येत नव्हतं. ती आपल्या प्रश्नाचं, त्या विचाराच्या आवर्तात घरघर फिरत होता. तिला उत्तर मिळत नव्हतं. तिला काही केल्या त्याचं उत्तर मिळत नव्हतं. असं का झालं? माझ्या कंठातून आवाज का आला नाही? माझे जे गाणं होतं ते बेसूर अशा प्रकारचं का झालं? ती आपल्या मनालाच प्रश्न विचारत आहे पण त्याचं उत्तर तिला मिळालेलं नव्हतं. मात्र तिच्या हुकमी सुरेल आवाजानं उलटवलेला हा डाव तिच्या मनाला मुळीच सहन होत नव्हता. हुकमी आवाज म्हणलेला आहे, ती सुंदर गाणारच, 100% लोकांचा विश्वास होता. आपल्याकडं सुद्धा आपल्या अनेक गायक आहेत. आपल्याकडं लता मंगेशकर म्हणजे आपण काय म्हणतो? सुंदर गाणारच. अनुराधा पौडवाल म्हणजे सुंदर गाणारच. लता मंगेशकर, उषा मंगेशकर यांचं गाणं अतिशय सुंदर होतं. तसं लिली सुद्धा म्हणते की आजपर्यंत माझं असं कधीच झालं नव्हतं. पहा, तिच्या मनाला मुळीच सहन होत नव्हतं. आपल्या त्या आवाजाच्या बळावर ती आजपर्यंत स्टेजवर पाय रोवून उभी होती. आजपर्यंत त्या स्टेजवर काय करत होती? पाय रोवून उभी होती. का? कारण सुंदर गात होती आणि लोकांना तिचं गाणं आवडायचं. परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय काय करत होता? लटपटत होता. ज्याशी मंचावरती राहिली उभं आणि कंठातून आवाज बाहेर पडेना, आवाज काय झाला? बेसूर झाला आणि परत काय झालं? त्यावेळेस जे खंबीर पाय काय झाले? लटपटायला लागले. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशी प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षकांना काय लागतं? फक्त जे काय म्हणायचं गाणं असेल ते आम्हाला फक्त ऐकायला चांगलं पाहिजे, एवढंच प्रेक्षकांची बरं. जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम कसा पाहिजे? सुंदरच व्हायला पाहिजे. तिथं प्रेक्षक म्हणतात की आम्ही कार्यालय पाहण्यासाठी, मग आम्हाला त्याचा मोबदला काय पाहिजे? चांगलाच पाहिजे. आणि म्हणून म्हणते की त्याशी प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाही. बघा, प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाही, ते मानतात फक्त त्यांच्या कलेला. बघा इथे किती सुंदर वाक्य सांगितले. प्रेक्षक असेल का श्रोते असेल,
ते कलावंत माणसाला मानते. मग कुणाला मानतात? ते फक्त त्यांच्या कलेला. कोणही बघत नाही, पण त्यांच्याकडे जी कला आहे ती कला कशी असायला पाहिजे? उत्कृष्टच असायला पाहिजे. हे त्रिकालबाधित सत्य लिली हार्लेला त्या दिवशी काय झालं? समजलं. त्रिकालबाधित शब्द लिहून घ्या. त्रिकालबाधित भविष्य, भूत, वर्तमान अशा सर्व काळात टिकून राहणारे सत्य. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ अशा काळात रंगमंचाला टिकून राहणारे असे सत्य. टिकून राहणारे असे सत्य झाले काय? लिली हार्लेला त्याशी समजलं. त्यावेळी रंगमंचावर लिली हार्ले लुप्त झाले आणि मागे उरली ती हॅना चॅप्लिन, सर्वसामान्य स्त्री. बघा, त्रिकालबाधित म्हणलेलं आहे. त्रिकालबाधित सत्य आहे हे लिली हार्लेला काय झालं? त्या दिवशी समजलेलं आहे. पहा पुढे काय म्हटले बघा, मागे उरली ती कोण राहिले? सर्वसामान्य स्त्री राहिलेले माग. त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं, आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तोही कायमचाच. बघा इथं काय सांगितले बघा, लिलीला उमगलेलं सत्य. लिलीला कोणतं सत्य उमगलेलं आहे? बघा, आपल्याला कृती आराखड्यासाठी येणार आहे. प्रेक्षक किंवा श्रोते, कलावंत ते माणसाला मानत नाही. मग ते कुणाला मानतात? ते फक्त आणि फक्त त्यांच्या कुणाला मानतात? कलेला मानतात. हे इथं सांगितलेलं आहे. पहा इथं म्हटलेलं आहे, त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं. सुरुवातीला पाहिलेलं आहे की या पाठाला हसरे काय म्हणले? दुःख असं का नाव दिलेलं आहे? म्हणजेच काय? चार्लीचं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं आणि काय म्हणले? कायमचं. आणि त्या रंगमंचावर त्याच्या आईचा पाय निघाला, तो सुद्धा कसा निघालाय? कायमचाच निघालाय. आणि म्हणून या पाठाला काय नाव दिलंय? हसरं दुःख असं नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचा पाठ आहे. आणि ह्या पाठावरती बघा इथं पान नंबर म्हटले बघा, पान नंबर 40 आहे. नाही सॉरी 80 आहे. पान नंबर 80 आहे. त्या 80 वरती स्वाध्याय दिले बघा. पहिले काय पान नंबर 80 वरती काय म्हणलेलं आहे? पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघितला काय? कोण वाचते पहिला प्रश्न? हा वाचा. शाबाश. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती देऊन आकृतीबद्ध पूर्ण करा. हा. लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षकावर होणारा परिणाम. हा, लिली हार्लेचा काय म्हणलेला आहे? गायनाचा प्रेक्षकावर होणारा परिणाम. बघा पहिल्या परिच्छेदामध्ये त्याचं उत्तर सापडणार आहे. पहिला परिच्छेद काढायचा आहे. आणि एकदा प्रश्न सांगते, लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षकावर होणारा परिणाम. सापडलं काय? हा त्यातला पहिला पॉइंट आहे. साऱ्या प्रेक्षकाची नजर तिच्यावर ठेवून राहिलेली आहे. दुसरा आहे, श्रोते जीवाचे कान करून ऐकू लागले आणि साऱ्या श्रोत्याचे भान काय झाले? हरपून गेलेलं आहे. बघितलं काय? सापडलं काय उत्तर? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, प्रेक्षागृहातील विपरीत घटना. प्रेक्षागृहामध्ये काय विपरीत घटना घडलेल्या आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. पहा, लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना. सापडलं काय उत्तर आहे बघा दुसऱ्या परिच्छेदामध्ये. त्यानंतर स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. सापडलं काय? त्यानंतर स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडून दिली. सापडलं काय? त्यानंतर बसके स्वर कंठातून बाहेर येईना. झालं काय? एवढे कृती आराखड्यासाठी 4 पॉइंट आहेत. आणि पुढचा एक प्रश्न आहे ज्यादा आहे, आईच्या कलेवर चार्लीचा झालेला परिणाम. आई गाणं गात होती तेव्हा चार्लीवर काय परिणाम झाला?
ते पहा. आईच्या गाण्यात त्याची तंद्री लागलेली होती. पुढं तिच्याकडं मोठ्या प्रेमानं तो बघत निश्चिल का होता, उभा होता. बरोबर आहे काय? आणि पुढचा एक प्रश्न दिले बघा तिथं. पुढचा एक प्रश्न आहे काय? घटना आणि परिणाम आहे काय? लिली प्रहसनात काम करी तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठत. त्याचा परिणाम बघा काय झाले. स्टेज मॅनेजर निर्धास्त होई, त्याला लिलीच्या कामाकडे लक्ष देण्याची गरज राहत नसे. दुसरं एक आहे घटना आहे आणि त्याचा परिणाम बघा. प्रेक्षागृहात आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकले. ही घटना आहे. त्याचा परिणाम काय झाले बघा. स्टेज मॅनेजर धावत पळत आला आणि विंगेत चालीच्या शेजारी उभा राहिला आणि गोंधळून जाऊन लिलीकडे काय झाला, बघत राहिला. हे अशा घटना आणि परिणाम. आणि त्याच्यामध्ये एक व्याकरणचा भाग आहे बघा. खाली ब आहे काय. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा तयार करा किंवा लिहा. हा महत्वाचा व्याकरणचा भाग तिथं एवढी घेऊया आणि आपण हे करूया. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला. तिथं काय करायचं, जे अधोरेखित शब्द केलाय तिथं काय करायचं, त्याचं लिंग बदलायचं आहे. चिमुकल्याने आहे, मग तिथं लिंग बदलून काय येणार आहे, चिमुकलीने. बरोबर आहे. वाक्य कोण सांगते, काय मी सांगते. घ्या. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला. सापडलं काय? त्यानंतर दुसरं आहे, तिच्या गोड गळ्याने कधी दगा दिला नाही. अधोरेखित शब्द आहे तिच्या, मग तिथं काय येणार आहे, त्याच्या. त्याच्या गोड गळ्याने कधी दगा दिला नाही. फक्त जे अधोरेखित केले त्याचं लिंग तेवढं बदलायचं आहे. नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. अधोरेखित अधोरेखित काय केलंय तिथं, नर्तकीचे केलंय. तिथं उत्तर काय येणार आहे, नर्तकाचे. नृत्य प्रेक्षणीय होते. शेवटचं बघा. सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला. अधोरेखित काय तिथं, गायकाच्या. मग तिथं काय येणार आहे, छान. तर वाक्य बदलून बघा. सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकीच्या गायनाने रंगला. अशा प्रकारे स्वाध्याय. अजून काही प्रश्न आहेत ते आपण आपल्या वहीमध्ये काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आणि पाठ परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. घरी जाऊन पुन्हा एकदा पाठ काय करायचं आहे, वाचायचं आहे.